आपल्या आजूबाजूच्या वस्तू त्या इतक्या स्थिर आणि मजबूत का असतात? कधी विचार केला याचा? म्हणजे उंच इमारती, मोठे पूल. अगदी. आपण बसलेली खुर्ची सुद्धा. हो, या सगळ्या गोष्टी कोसळत का नाहीत? याचं उत्तर दडलंय फक्त 2 साध्या मूलभूत आकारामध्ये. अगदी. हे आकार इतके सामान्य आहेत की आपलं त्यांच्याकडे लक्षही जात नाही. पण अभियांत्रिकीपासून ते अगदी निसर्गापर्यंत सगळीकडे याच आकारांचा पाया आहे. ते म्हणजे त्रिकोण आणि चौकोन. बरोबर. आणि आज आपण याच 2 आकारांच्या आत दडलेलं रहस्य उलगडणार आहोत. आपल्याकडे काही माहितीपत्रकं आहेत जी त्रिकोण, चौकोन आणि आयत याबद्दल सविस्तर माहिती देतात आणि या माहितीच्या आधारे आपण फक्त त्यांची व्याख्या नाही तर त्यांचं महत्त्व आणि त्यांची ताकद समजून घेणार आहोत. चला तर मग या भूमितीच्या जगात शिरूया. सुरुवात करूया त्या आकारापासून ज्याला मी तरी विश्वातला सुपर हिरो ऑफ स्टेबिलिटी मानते. म्हणजे त्रिकोण. त्रिकोण. 3 बाजू 3 कोन. एकदम सोपी रचना. पण तुम्ही त्याला सुपर हिरो का म्हणालात? कारण त्रिकोण हा एकमेव असा आकार आहे जो दाबल्यावर आपला आकार बदलत नाही. तो एकदम स्थिर म्हणजे रिजिड असतो. तुम्ही एका चौकोनी फ्रेमला दाबलं तर ती लगेच वाकडी होईल. हो, होते. पण त्रिकोणी फ्रेम तशीच्या तशी राहील. आणि याच गुणधर्मामुळे मोठमोठे पूल आणि टॉवर्सच्या रचनेत तुम्हाला सगळीकडे त्रिकोणच दिसतील. वाह! म्हणजे ही स्थिरता त्याच्या मूळ रचनेतच आहे. या माहितीपत्रकात त्रिकोणांचे प्रकार दिले आहेत बाजूंच्या लांबीवरून. पहिला आहे समभुज त्रिकोण. बरोबर. समभुज त्रिकोण म्हणजे भूमितीमधला सर्वात काय म्हणूया लोकशाहीवादी आकार. लोकशाहीवादी. छान आहे. हो, कारण इथे प्रत्येक बाजू आणि प्रत्येक कोण समान आहे. कुणावरही अन्याय नाही. आणि यामुळेच तो निसर्गात मधमाशांच्या पोळ्यांपासून ते बर्फाच्या कणांपर्यंत सगळीकडे एक समानता आणि ताकदीचं प्रतीक म्हणून दिसतो. खरंच. दुसरा प्रकार आहे समद्विभुज, जिथे फक्त 2 बाजू समान असतात. हो. आणि तिसरा आहे विषमभुज, म्हणजे तिन्ही बाजू वेगवेगळ्या लांबीच्या. हो, समद्विभुज म्हणजे ज्यात थोडी सममिती म्हणजे सिमेट्री आहे पण पूर्ण नाही. आणि विषमभुज म्हणजे प्रत्येक बाजीचं आपलं वेगळं व्यक्तिमत्व. यात एक गंमत आहे. 3, 4 आणि 5 सेंटीमीटर बाजू असलेला विषमभुज त्रिकोण. हो. तो एक खास काटकोन त्रिकोण सुद्धा आहे. याला पायथागोरियन ट्रिपलेट म्हणतात. अच्छा. म्हणजे बाजूंच्या लांबीवरून त्याच्या कोणांबद्दलचा अंदाज येतो. आणि यामुळेच आपण दुसऱ्या वर्गीकरणाकडे येतो जे कोणांच्या मापावरून केलं आहे. हो, लघुकोण, काटकोण आणि विशाल कोण. बरोबर. मला नेहमी प्रश्न पडतो की या तिघांपैकी काटकोन त्रिकोणालाच इतकं महत्त्व का दिलं जातं? म्हणजे बांधकाम किंवा डिझाईनमध्ये तोच जास्त का वापरला जातो? खूप चांगला प्रश्न आहे. याचं कारण म्हणजे उभी आणि आडवी ही संकल्पना. आपलं जग गुरुत्वाकर्षणामुळे उभ्या आणि आडव्या रेषांवर आधारलेलं आहे नाही का? हो, बरोबर. भिंती जमिनीला काटकोनात असतात. टेबलचा पृष्ठभाग जमिनीला समांतर असतो. तर हा काटकोन त्रिकोण या उभ्या आडव्या जगाशी थेट संबंध जोडतो. आणि पायथागोरसचा प्रसिद्ध प्रमेय तो तर याच त्रिकोणावर आधारित आहे, ज्यामुळे 2 बिंदूंमधील सरळ अंतर मोजणं शक्य होतं. समजलं. आता या सगळ्या त्रिकोणांना लागू होणाऱ्या नियमांबद्दल बोलूया. पहिला नियम आहे की त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची बेरीज नेहमीच 180 अंश असते. हे खरं तर अविश्वसनीय आहे. त्रिकोण कसाही दिसो, लहान, मोठा, पसरट, तरीही बेरीज 180च. हो, ती 180च कशी राहते? याचे एक सोपं प्रात्यक्षिक आहे. तुम्ही कोणत्याही कागदावर एक त्रिकोण काढा. ठीक आहे. त्याचे तिन्ही कोपरे फाडून घ्या आणि ते एकत्र जोडा. ते नेहमी एक सरळ रेषा तयार करतील. अच्छा. आणि सरळ रेषा म्हणजे 180 अंश. हा भूमितीचा एक वैश्विक नियम आहे जो विश्वाच्या मूलभूत रचनेबद्दल काहीतरी सांगतो. आणि दुसरा नियम त्याहूनही महत्वाचा वाटतोय. तो म्हणतो की कोणत्याही 2 बाजूंची बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा नेहमी जास्त पाहिजे. हो, याला आपण त्रिकोणाच्या अस्तित्वाची अट म्हणू शकतो. अस्तित्वाची अट. हो, जर हा नियम पाळला नाही तर त्या 3 रेषा बंदिस्त आकार तयारच करू शकत नाहीत. त्या एकमेकांना जुळणारच नाहीत. आणि गंमत म्हणजे हा नियम फक्त भूमितीपुरता नाहीये. कॉम्प्युटर ग्राफिक्समध्ये जेव्हा एखादं 3D मॉडेल बनवलं जातं तेव्हा सॉफ्टवेअर हाच नियम वापरून तपासतं की दिलेले बिंदू एक वैध त्रिकोण बनवू शकतात की नाही. म्हणजे व्हिडिओ गेममधल्या प्रत्येक कॅरेक्टरच्या निर्मितीमागे हा साधा नियम काम करतोय. आता जर त्रिकोण अस्तित्वात आहे हे सिद्ध झालं तर त्याचं मोजमाप कसं करायचं? म्हणजे त्याची हद्द, बाउंड्री आणि त्याने व्यापलेली जागा. बरोबर. म्हणजे आपण परिमिती आणि क्षेत्रफळाबद्दल बोलतोय. परिमिती म्हणजे
त्याच्या कडेने एक फेरी मारायला किती चालावं लागेल? सरळ सरळ तिन्ही बाजूंची बेरीज. अगदी. आणि क्षेत्रफळ म्हणजे आत रंग भरायला किती जागा लागेल याचं सूत्र आहे 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. पण इथे एक अडचण आहे. कोणती? समजा आपल्याला एखाद्या जमिनीच्या तुकड्याची फक्त लांबी माहितीये, उंची नाही, मग काय करायचं? उत्तम प्रश्न. इथेच हेरोन्सचं सूत्र नावाचा एक जादुई नियम कामी येतो. हे सूत्र फक्त 3 बाजूंच्या लांबीवरून त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढू शकतं. उंचीची गरजच नाही लागत. प्राचीन काळात जमीन मोजणारे सर्वेयर आणि आजचे डिझायनर्स आणि इंजिनियरसाठी हे खूप महत्वाचं साधन आहे. वाह! म्हणजे त्रिकोण हा दिसायला सोपा असला तरी त्याच्यात खूप खोलवरचे नियम आणि युक्त्या दडलेल्या आहेत. आता जर या स्थिर आकारात आपण अजून एक बाजू टाकली तर काय होतं? म्हणजे 3 वरून 4 बाजूंवर येऊया. इथेच खरी गंमत आहे. जशी आपण एक बाजू वाढवतो, त्रिकोणाचा चौकोन करतो, तशी त्याची स्थिरता म्हणजे रिजिडिटी नाहीशी होते आणि लवचिकता येते. अच्छा. चौकोनी फ्रेमला तुम्ही सहज दाबून वाकडं करू शकता. स्थिरता गेली, पण त्या बदल्यात एक नवीन शक्ती मिळाली, बदलण्याची, दुमडण्याची. म्हणजे स्थिरता विरुद्ध लवचिकता. आणि याच लवचिकतेमुळे चौकोनाचं एक अख्खं कुटुंब तयार झालंय, नाही का? या माहितीपत्रकात चौरस, आयत, समभुज चौकोन असे अनेक प्रकार दिले आहेत. हो, या कुटुंबातले चौरस आणि आयत हे एकदम शिस्तप्रिय सदस्य आहेत. त्यांचे सगळे कोन 90 अंशांचे, एकदम काटेकोर. बरोबर. तर समभुज आणि समांतरभुज चौकोन हे थोडे तिरके, जास्त लवचिक आहेत. त्यांना तुम्ही कसंही फिरवू शकता. आणि समरंभ चौकोन तर कुटुंबातला असा सदस्य आहे जो थोडे नियम पाळतो, थोडे नाही. हे नात्यांसारखं वाटतंय. आहेच तसं. चौरस हा आयताचा एक खास प्रकार आहे बरोबर. आणि आयत हा समांतरभुज चौकोनाचा. आता या सगळ्या कुटुंबाला लागू होणारा एक नियम आहे. होय. यांच्या चारही कोणांची बेरीज 360 अंश असते. हे 360 कुठून आले? याचं उत्तर पुन्हा त्रिकोणात दडलंय. कोणताही चौकोन घ्या आणि त्याच्या समोरासमोरील 2 बिंदूंना जोडून एक कर्ण म्हणजे डायगनल काढा. काय दिसतं? अरे वाह! चौकोनाचे 2 त्रिकोण तयार झाले. बरोबर. एका त्रिकोणाच्या कोणांची बेरीज 180 अंश. मग 2 त्रिकोणांची मिळून किती झाली? 180 अधिक 180 म्हणजे 360. अगदी. भूमितीचे नियम एकमेकांना कसे जोडलेले आहेत याचं हे सर्वोत्तम उदाहरण आहे. काहीही योगायोग नाही, सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे. हे खरंच अविश्वसनीय आहे. आता याच्या मोजमापाबद्दल. परिमिती सोपी आहे, चारी बाजूंची बेरीज. पण क्षेत्रफळाचं काय? याचं त्रिकोणासारखं एकच सूत्र आहे का? नाही, कारण चौकोनाचे प्रकार खूप आहेत. प्रत्येक प्रकारच्या चौकोनासाठी क्षेत्रफळाचं सूत्र थोडं बदलतं, जे त्याच्या विशिष्ट गुणधर्मांवर अवलंबून असतं. पण आयतासारख्या नियमित आकारासाठी लांबी गुणिले रुंदी हे सोपं सूत्र आपण वापरतो. बरोबर. आणि आयत हा तर आपल्या आयुष्यात सगळीकडेच आहे. मोबाईलची स्क्रीन, घराचं दार, पुस्तक. आपण अक्षरशः आयतांच्या जगात राहतो. आपल्याकडे याच्याबद्दल एक वेगळं माहितीपत्रक आहे. यात त्याच्या काही खास नियमांबद्दल सांगितलं आहे. हो, आयत हा चौकोन कुटुंबातला सर्वात महत्वाचा आणि व्यावसायिक सदस्य आहे असं म्हणायला हरकत नाही. त्याचे 2 गुणधर्म त्याला खास बनवतात. एक म्हणजे त्याचे सगळे कोन 90 अंशाचे असतात, हो. जे आपल्याला उभ्या आडव्या जगाशी जुळवून घ्यायला मदत करतात. आणि दुसरा नियम त्याच्या कर्णांबद्दल आहे. माहितीपत्रकात लिहिलंय की आयताचे कर्ण समान लांबीचे असतात आणि एकमेकांना दुभागतात. याचा व्यावहारिक उपयोग काय? हा सुताराचा गुप्त नियम आहे. मला आठवतंय, एकदा मी एका कारागिराला दाराची फ्रेम बनवताना पाहिलं होतं. त्याने फ्रेम बनवल्यावर दोन्ही कर्ण मोजले. अच्छा. ते 1 मिलीमीटरने जरी कमी जास्त असते तरी त्याचा अर्थ असा होता की कोपरे बरोबर 90 अंशाचे नाहीत आणि फ्रेम वाकडी आहे. जेव्हा दोन्ही कर्णांची लांबी तंतोतंत जुळली तेव्हाच तो समाधानी झाला. पुस्तकात वाचलेला हा नियम प्रत्यक्षात किती महत्वाचा आहे ते मला तेव्हा कळालं. म्हणजे हा एक प्रकारे क्वालिटी चेक करण्याचा मार्ग आहे. अप्रतिम. आणि याच आयताची परिमिती आणि क्षेत्रफळ काढण्याची सूत्र आपण लहानपणापासून शिकतो. परिमिती म्हणजे 2 गुणिले कंसात लांबी अधिक रुंदी. हो, 2 गुणिले कंसात लांबी प्लस रुंदी. आणि क्षेत्रफळ म्हणजे लांबी गुणिले रुंदी. हो, आणि ही सूत्र आपण कळत नकळतपणे रोजच्या जीवनात वापरतो. खोलीत किती मोठं कार्पेट लागेल हे ठरवण्यासाठी आपण क्षेत्रफळ काढतो किंवा फोटो फ्रेमसाठी किती लाकूड लागेल यासाठी परिमिती मोजतो. हे सगळं इतकं सोपं वाटतं कारण आयताची रचनाच खूप नियमित आणि शिस्तबद्ध आहे. तर आजची ही चर्चा खूपच रंजक होती. आपण 3 बाजूंच्या अत्यंत स्थिर अशा त्रिकोणापासून सुरुवात केली, जिथे कोणांची बेरीज 180 अंश असते. हो. मग एक बाजू वाढवून आपण 4 बाजूंच्या लवचिक चौकोनाकडे आलो, जिथे बेरीज दुप्पट
म्हणजे 360 अंश झाली आणि शेवटी त्याच्या सर्वात शिस्तप्रिय सदस्याला आयताला भेटलो. हो, आणि या प्रवासात आपण पाहिलं की प्रत्येक आकाराची स्वतःची एक ओळख आहे, जी त्याच्या बाजू, कोण आणि कर्णांच्या गुणधर्मांवरून ठरते. भूमिती म्हणजे फक्त सूत्रपाठ करणं नाही, तर या आकारांमधलं तर्कशास्त्र आणि सौंदर्य समजून घेणं आहे. स्थिरता आणि लवचिकता यांच्यातलं संतुलन म्हणजे भूमिती. खरंच, आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या या साध्या आकारांमध्ये किती सुसूत्रता, किती तर्क आणि किती इतिहास दडलेला आहे हे आजच्या चर्चेतून स्पष्ट झालं. हे फक्त शाळेपुरतं गणित नाही, तर आपल्या जगाचा पाया आहे. जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. आपण 3 आणि 4 बाजूंच्या आकारांबद्दल बोललो. त्रिकोणाच्या कोनांची बेरीज 180, चौकोनाची 360. आता जर आपण बाजूंची संख्या अजून वाढवत गेलो, 5 म्हणजे पंचकोन, 6 षटकोन किंवा अगदी 100 बाजू असलेला आकार, हो, तर त्यांच्या आतल्या कोणांच्या बेरजेचा नियम काय असेल? आणि जसजशी बाजूंची संख्या अमर्यादपणे म्हणजे अनंतपर्यंत वाढत जाईल, तसतसा तो आकार कोणत्या ओळखीच्या आकृतीसारखा दिसायला लागेल याचा विचार करायला नक्कीच मजा येईल.